पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. माझ भरला तुझ्या अंगात. हा? मी सांगितलेले बॅनर छापायला नाही बोल राहिला. हा? हा? माझला तो. अहो दादा, बॅनर छापायला टाइम नाही हो. टाइम नाही, टाइम नाही. किशा दादासाठी टाइम नाही तुला. पुढच्या 2 तासात मला बॅनर पाहिजे. करतो लगेच करतो. नाही दादा, अहो किशोदा, अहो लय मोठा मॅटर झालाय. बोल पटकन, आधी डोकासा टाकलाय माझा. अहो तुम्हाला फोन करतोय, फोन पण नाही उचलत. माझ्या समोर उभाच नाही इथे. फोनचं काय बोलू राहिला? मॅटर सांग. हो दादा, वीणा वहिनी आणि ती जीपवाला पोरग आहे ना, ह्या दोघांना एकत्र पाहिलंय मी. 2 जण एकत्र वडापाव खात मजा करत होते तिकडे. अजय, डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की ज्या मुलींचं नाव कॅश आहे त्यांच्यापासून लांब राहा. इज इट? या यार अजय, कधीतरी सिरियस हो ना लाईफ मध्ये. ओके 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 सिरियसली, कॅश प्रभास आज पण वीणाला पिकअप करायला गेलाय. हो ना. एवढे लाड त्याने आपल्यापैकी कोणाचेच कधीच केले नव्हते ना. प्रभास इम्पॉसिबल आहे. अच्छा अजय, ऍक्सिडेंट मुळे तुला पैशांची खूप गरज लागत असेल ना? हा, बट दॅट्स ओके यार. नाही, आणि आपली कॉन्सर्ट झाली की मग पैसे येतीलच ना. आणि ह्या वेळेसची कॉन्सर्ट, मार्क माय वर्ड्स, इट्स गोना बी ह्यूज ह्यूज. प्रत्येकाच्या वाट्याला ना हँडसम अमाऊंट येईल. अरे नाही, आय मीन नेहमीपेक्षा कमी मिळतील ना. व्हॉट डू यू मीन? अरे यार, आता आपल्या बँड मध्ये 6 नाही 7 जण आहेत ना. तूच तर बोलला होतास ना प्रभासला की प्रत्येकाचा शेअर कमी होणार. यू रिमेंबर? व्हॉट? कॅश, आता मी म्हटलं पाहिजे की तू इम्पॉसिबल आहेस. एवढी का ग जेलस आहेस तू वीणाबद्दल? जेलस मी? या नो वेज. नो वेज? नो वेज यार. रिअली? ओके, आपण जेव्हा संगमनेरला तिच्या घरी जात होतो तोपर्यंत तू वीणासाठी 4 होतीस. आता वीणा इथे यायला लागलीये तर मग अचानक कशी काय बदललीस ग? ओ हॅलो, मी तुझ्या भल्याचं बोलत होते. ओके, पण तुला इंटरेस्ट नसेल ना, देन गो टू हेल. वीणामुळे आपल्याला रोज हा संगमनेरचा कमाल वडापाव खायला मिळणार आहे. हो का? वा, अच्छा, म्हणजे आता रोज प्रभास वीणाला पिकअप करायला संगमनेरला जाणार आणि येता येता तिथला वडापाव घेऊन येणार. गाईज, तर मीट आवर न्यू फ्रेंड. हा, अरे कालच ओळख करून दिलीस ना अंकल, पण आज मला नव्याने ओळख करून द्यायची आहे. तर ही आहे वड्यावरून वाद घालणारी वीणा अभ्यंकर. म्हणजे सांगतो, खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर झालं असं की आपल्या या वीणा मॅडम ज्या आहेत त्या फक्त बस झालं आता. चिकाच्या सांगण्यावर ना 2 दिवस कसे बसे काढलेत मी. आता नाही, पण आता उद्या मी काहीही झालं तरी प्रभासला भेटायला जाणार. आता रिहर्सलला जायचं म्हणजे प्रभासच्या आवडीचा ड्रेस घातला पाहिजे. त्याला आवडेल असा मस्त दिसणार आहे मी. कोणता ड्रेस घालू? कोणत्या ड्रेसमध्ये आवडेल मी प्रभासला? जाऊ दे, कुठलाही ड्रेस घातला तरी प्रभासला मी नक्की आवडणार आहे. उगाच टेन्शन घेते. हा जरा फेंट वाटतोय का? मग हाच? नाही, हाच कसा? हा तर लास्ट टाइम घातला होता. नाही, हाच. यार, जानूचा फेवरेट कलर कोणता आहे हे सुद्धा माहिती नाही मला. कसं होणार आहे माझं? आज घालावं लागेल.
वीणाताई, माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमवरचं सोल्युशन वीणाताई. करेक्ट. वीणाताईला आत्ताच्या आत्ता ना कॉल करून सांगते, प्रभासला विचार त्याचा फेवरेट रंग कोणता आहे. लगेच कळेल ना तिथल्या तिथे. वीणाताई, हा ताई उचल, ताई उचल, लगेच उचल फोन. उचल ना ग. उर्मी, काय गडबड चालली एवढी? अरे मी वीणाताईला कॉल करतेय पण ती उचलतच नाहीये. पण वीणाला तू का फोन करतेस आता? ती आता तालमीत असणार नाही का? म्हणून तर कॉल करतेय प्रभ. हं? रंग, फेवरेट रंग ताईचा विचारायचा होता. तिला गिफ्ट द्यायचा ना मला, असा छानसा ड्रेस, म्हणून फोन करते रंग विचारायला. काय ग, अगं ती आता घरी आली की प्रत्यक्ष तिलाच विचार ना. आता तालमीत असेल ना ती, तिला उगाच तिथे व्यत्यय कशाला, नाही का? उचलला पण नव्हता कॉल. कुठे बघितलं होतं रे? दादा इकडेच बघितलेलं. कुठे गेले मग? जा शोध. आपली बायको विना भयंकरला ओळखतोस का? हो किशादा, ओळखतो मी. ती आणि एखादा जीपवाला पोरगा आला होता इथे. माहिती नाही किशादा, माझा भाऊ होता मोठा. मी आत्ताच आलोय. अरे डोळे उघडे ठेवून नीट धंदा करत जा की, मूर्ख लोक. दादा लय शोधलं, नाही सापडले. कुठे गेले? इथेच बघितलं होतं ना? हा दादा इथंच बघितलेलं. मग गेले कुठे? दादा आईच्यान खरं सांगतोय. इथे होते ना ते? हा दादा इकडेच होते दोघे जण. अरे मग थांबवायचा त्यांना, मला फोन करायचा. दादा फोन केलता पण तुम्ही उचलला नाही. मग याला फोन करायचा. पिंटोक बायको, तू असं का करतेस? तुला एकदा चांगलं समजवावंच लागेल. पांडुरंगा, आज ना सगळं नीट होऊ दे. प्रभासने माझ्यावर टाकलेला विश्वास मला सार्थ करू दे. वीणा, टेन्शन आलंय? टेन्शन असं नाही, पण म्हणजे रिलॅक्स वीणा. हे बघ, बँड मध्ये गाणं ना फार डिफिकल्ट नाहीये. इट्स व्हेरी इझी. तू देवळात गातेस ना, सेम तसंच आहे. अगं म्हणजे तुझ्या समोर विठ्ठलाची मूर्ती नाही, मोठा स्टेज असणार आहे. बट इट्स ओके. वीणा, तेवढंच नाही, कॉन्सर्ट मध्ये डोळे मिटून ऐकणारी माणसं नसतात. फुल ऑन क्रेझिली आरडा ओरडा करणारं पब्लिक असतं. अगं बट इट्स ओके. आणि तुला माहितीये का, देवळात तू समजा चुकलीस तर कोणी फार बॉदर करत नाही ग. पण कॉन्सर्ट मध्ये ऑडियन्स अपसेट झालं ना, तर ते तुमचंच बँड वाजवतात. बट इट्स ओके. हा, वीणा, यू कॅन डू इट. कॅन डू इट. हा, वीणा,
टेन्शन आलंय? रिलॅक्स. वीणा, तूच म्हणतेस ना, नेहमी तू स्वतःसाठी, तुझ्या सख्यासाठी गात असतेस. अगं, तुला आत्ताही तेच करायचंय. हे बघ, कसलाही विचार तू करू नकोस. बेभान होऊन गा. आम्ही इथे आहोत किंवा आमच्या समोर तुला गायचंय, सगळं सगळं विसरून जा. कम ऑन, यू कॅन डू इट. कम ऑन वीणा. कम ऑन वीणा, यू कॅन डू इट यार. वीणा 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 वीणा. कम ऑन वीणा. 1 2 3. कम ऑन विना, कम ऑन, यू कॅन डू इट. मी सांगितलेलं लक्षात ठेवा, बाकी ऑल ओके. कॉन्सर्ट मध्ये डोळे मिटून ऐकणारी माणसं नसतात. फुल ऑन क्रेझिली आरडा ओरडा करणारं पब्लिक असतं. कॉन्सर्ट मध्ये ऑडियन्स अपसेट झालं ना, तर ते तुमचंच बँड वाजवतात. कॅश, काय गरज होती आता हे बोलण्याची? मी काय केलं? मी तर फक्त चिअर अप केलं ना, आणि तुम्ही सुद्धा तेच करत होतात. आम्ही जेव्हा चिअर करत होतो ना, तेव्हा करायला हवं सगळ्यांनी होतं. अगोदर केलेलं. तेव्हा तू गप्प बसली होतीस. वीणा, वीणा, तू ठरवलंस ना, तर तू कोणत्याही परिस्थितीत गाऊ शकतेस. तुला सोहळ्यात आठवतंय, तुझ्या पायाला केवढं लागलं होतं, पण तरीही तू तुझं सगळं दुखणं विसरून गायलीस ना. आणि किती कमाल गायलीस तू. आत्ता पण तुला तेच करायचंय. वीणा, हे बघ, कसलाही विचार करू नकोस. बेधुंद होऊन गा. कुठलंही दडपण घेऊ नकोस. स्टॉप इट गाइस, प्लीज. प्रभास, मी खरंच काय नाही केलंय रे. कॅश, तू काय केलेस ना, हे तुलाही चांगलं माहिती आणि मलाही. अरे यार, मी कॅश, मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये तुझं. इनफॅक्ट ना, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. कॅशला माझ्यामुळेच सगळं ऐकावं लागलं, आणि हे योग्य नाही. मी आलेच. काय वीणा, तू कॅशची समजूत काढायला चाललीस? हे बघ, काही अर्थ नाहीये त्याला. तू टाइम वेस्ट करतेस तुझा. नाही प्रभास, जर माझ्यामुळे एखादी व्यक्ती दुखावली गेली असेल ना, तर तिची समजूत काढणं माझं कर्तव्य आहे. आलेच मी. तन्वी, थँक्यू सो मच. मला तर वाटलं होतं की तू या घरात पुन्हा कधी पाऊलच नाही ठेवणार. का? अगं, म्हणजे शैलजा वंशज जशा वागल्या. वागू देत, पण त्यासाठी मी तुमच्यावर का राग काढू आंटी? हे बघा, माझा राग हा प्रभास आणि शैलजा मॅडमवर आहे, बाकी कुणावर नाही. आणि तसंही तुम्ही त्यांना घाबरता, मी नाही. मी कुणालाही घाबरत नाहीये, मला तशी सवय सुद्धा नाही. ही जर या घरात आली
तर माझा फायदाच फायदा आहे. हिचा वापर मी शैला वंसना गप्प बसवायला करणार. येस. आंटी, हो, तुम्ही शैलजा मॅडमना एवढं का घाबरता? मी छे छे, मी कुठे घाबरते? ओ इज इट? मग जेव्हा काल रात्री जेवणाच्या वेळी जेव्हा त्या मला ओरडल्या तेव्हा तुम्ही कोणी काहीच बोललं नाहीत. तुम्ही मला थांबवलं सुद्धा नाहीत. अहो ते तर सोडाच, आत्ता आत येताना तुम्ही मला किती घाईघाईत आत आणलं. तुला तर सगळंच माहिती. शैलजा वंसना एकदम हुकुमशाह आहेत. त्यांना सगळी सत्ता स्वतःकडे ठेवायची आणि त्यांच्या विरोधात काही बोलायचं म्हणजे. माझं ऐकाल? या सगळ्यासाठी माझ्याकडे एक बेस्ट सोल्युशन आहे. अगं मग सांग ना. उद्यापासून शैलजा मॅडम सांगतील ते काहीही ऐकायचं नाही. काय? त्या बाईचा ॲटिट्यूड जर क्रश करायचा असेल ना तर हे करावंच लागेल. हो आंटी, नाहीतर तुम्ही आयुष्यभर अशाच घाबरत राहाल. कसं आहे ना आंटी, मला ना हे कळलंय की तुमचा या घरात इम्पॉर्टन्सच नाहीये. हो, तुम्ही या घराच्या सून आहात आणि शैलजा कोण आहे? मुलगी, जिनं ऑलरेडी खूप आधीच लग्न करून जायला हवं होतं. पण मग ती अजूनही या घरात काय? कारण तुम्ही तिला इम्पॉर्टन्स देता म्हणून. सो थांबवा आता ते. थांबवाल ना? बरोबर आहे तुझं म्हणणं. आता उद्यापासून मी वंसना जुमानणारच नाही. कॅश नाही, करिश्मा. माझं नाव करिश्मा आहे आणि जी लोक माझ्या क्लोज आहेत तेच फक्त मला कॅश हाक मारू शकतात. हे बघ करिश्मा, मला माहिती आहे प्रभास आणि बाकी सगळे तुला जे काही बोलले ना ते ऐकून मला सुद्धा खूप वाईट वाटलं. तसं बघायला गेलं ना तर तुझं काहीच चुकलं नाहीये. तू फक्त मला सावध केलंस आणि वास्तवाची जाणीव करून दिलीस. पण अगं तू त्यांची बाजू सुद्धा समजून घे ना. इज इट? आता तू मला सांगणार आहेस की इतरांची बाजू कशी समजून घेऊ एंड ऑल? तू काल आलीयस या बँडमध्ये बट बिहेव अशी करतेस ॲज इफ तू सगळ्यांना लहानपणापासून ओळखतेस. हे बघ, मला तसं नव्हतं म्हणायचं. काय सॉरी करिश्मा, मी फक्त एवढंच. फक्त व्हॉट? हा, तुला माहितीये मी किती इम्पॉर्टंट आहे या ग्रुपमध्ये? हा जो रिहर्सल हॉल दिसतोय तुला, हा प्रभास आणि मी सिलेक्ट केला होता. आणि हे जे इन्स्ट्रुमेंट्स आणायला मी, प्रभास, अजय कुठे कुठे फिरलोय ना हे तुला माहिती सुद्धा नाहीये. ओके? अगं मला एवढंच काय? हा, तुला हे सुद्धा माहिती नाहीये की या बँडचं नाव संगीत माफिया मी सजेस्ट केलं होतं. तुला माहितीये या स्टेजवर सगळ्यात पहिले सॉन्ग मी गायले होते अँड दॅट वॉज चिअर्ड बाय दिस गँग. आणि आज तीच गँग तुझ्या फेवरमध्ये येऊन मला ओरडते. कोण आहेस कोण तू? हा, एखाद्या सुपर टॅलेंट सिंगिंग कॉम्पिटिशनची विनर? स्वतःच्या देवळात स्वतःच्या लोकांसमोर गाणं इज व्हेरी इझी, पण जेव्हा हजारो करोडो क्राऊड समोर तुला गावं लागेल ना तेव्हा तुला समजेल की व्हॉट इट मीन्स. सी, इतक्या मोठ्या क्राऊड समोर मी किती कॉन्फिडेंटली गाते ते, आणि तो क्राऊड सुद्धा किती क्रेझिली रिस्पॉन्ड करतोय. तुला जमणार आहे सगळं? लाईफ मध्ये पहिल्यांदा प्रभासचा चॉईस चुकलाय.
अँड आय होप तो हे एक्सेप्ट करेल आणि चूक सुधारेल. आता हे सुद्धा जाऊन तू सांग प्रभास आणि माझ्या गँगला. ओके? जर माझ्या असण्याने कोणाला एवढा त्रास होणार असेल ना तर मी नाही थांबणार बँडमध्ये.